हॅलो, गुड इव्हनिंग टू ऑल. डाकूसारखा स्कार्फ बांधून मी कुठे जात होती आणि एवढ्या अंधारात मी का थांबली होती, हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. काही कामानिमित्त मार्केटमध्ये जायचं होतं आणि रस्त्यातच यांच्या सरांचं घर होतं. तिथेच यांना काही काम होतं, तर तोच हा एरिया आहे. या एरियात बघा किती शांतता आहे. वेळही झालेला नव्हता, सायंकाळी 7 वाजले असतील तरीही बघा किती शांतता आहे. नंतर आम्ही भाजीचं घेतलं. जी मंडीतही रोज त्याच भाज्या दिसतात आणि त्याच भाज्या खाऊन मला तर फार कंटाळा येतो. रोज भाजीला काय करायचं आणि तुम्हीही जर गृहिणी असाल तर हा प्रश्न तुमच्या मनात रोजच येत असाल. मग शेवटी भाजीचं घेऊन आम्ही निघालो घरी. खूप दिवसापासून मी एका कामानिमित्त रोज बाहेर जाते आणि माझं ते काम होतच नाही. नंतर मेडिकल स्टोअरमधून आईच्या काही मेडिसिन घेतल्या आणि त्यानंतर जनरल शॉपमध्ये काही सामान घ्यायचं होते. तिथे आलो तर गर्दी बघूनच मग आम्ही मागे फिरलो, कारण माझा स्वयंपाक झालेला नव्हता. नंतर रस्त्यातनं एका शॉपमधनं आम्ही मॅगी मसाल्याचे पॅकेट घेतले. या मसाल्याचे पराठे बाकीचे खूप फेवरेट आहे आणि नाश्त्यासाठी तिला रोज तोच पराठा पाहिजे असतो. त्यानंतर घरी आल्यावर मी सर्व भाजीचं व्यवस्थित स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवून घेतलं आणि लगेच लागली स्वयंपाकाच्या तयारीला. आज स्वयंपाकात मला झटपट होणारी खिचडीच करायची होती, कारण त्या दिवशीचा साबुदाणा उरलेला होता आणि त्याच साबुदाण्याचे मला साबुदाणा वडे करायचे होते. तेच गरम गरम वडे मी करून सर्वांना खायला दिले. त्यानंतर फारशी काही भूक होती नाही, म्हणूनच मी आज खिचडीचा बेत केलेला होता. या तुम्ही पण गरम गरम साबुदाणा वडा खायला. सर्व साबुदाणा वडे मी करून घेतले आणि बाकीच्यांना गरम गरम ते साबुदाणा वडे खायला दिले. मला तर साबुदाणा वडे गरम गरमच खायला आवडतात, त्यामुळे घरी सर्व असल्यावरच मी ते साबुदाणा वडे करण्याचा बेत केला. चला, समोरचं डेली रुटीन शेअर करण्याआधी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याची स्फूर्ती मला मिळेल. हेच गरम गरम वडे मी बाकीला तिच्या पप्पांना आणि माझ्या सासूबाईंना खायला दिले. तेव्हा रूममध्ये जाऊन बघते तर बापरे, बाकीने एवढा पसारा करून ठेवला होता की तो पसारा पाहूनच माझा मूड ऑफ झाला. तिला रोज म्हणते की पसारा करायचा नाही, पण तिचं काही पसारा करणं कमी होत नाही. ठीक आहे म्हटलं, आता हे तिचं वयही आहे पसारा करायचं आणि मुलांना कुठपर्यंत आपण खेळणं थांबवणार आहे. एका वयापर्यंतच त्यांचा हा पसारा आपल्या घरात दिसेल, मग तर आपलं घर नेहमीसाठी व्यवस्थितच राहील. तरी तिला थोडं रागवून पूर्ण पसारा उचलायला सांगितला आणि ती पण म्हणाली, मम्मा आप जाओ, मैं सब पसारा जैसे करके रखूंगी. ती हिंदी बोलते त्यामुळे, आणि आम्ही ज्या भागात राहतो तिथे हिंदीच चालते, त्यामुळे तिला हिंदीच व्यवस्थित येते. सकाळची गडबड थोडी कमी व्हावी म्हणून मी सकाळच्या भाजीची तयारी आधीच करून ठेवते. त्यासाठीच भेंडी मी स्वच्छ धुवून चिरून ठेवलेली होती. त्यानंतर आम्ही सर्व